आज आपण इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रम 2026-27 मधील चौथ्या धड्याचा स्वाध्याय चौथा सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खालील सारणी पूर्ण करा. खाली आता आपल्याला एक सारणी दिली आहे. पहिल्या चौकटीत 2 टिपके आहेत, दुसऱ्या चौकटीमध्ये 1 2 3 4 5 टिपके आहेत. अशा प्रकारे तिसऱ्या चौकटीत 3 3 6 3 9 आणि 1 10 असे 10 टिपके आहेत. आणि चौथ्या चौकटीमध्ये 4 4 दुनी 8 4 त्रिक 12 4 चौक 16 आणि 1 17 टिपके आपल्याला दिले आहेत. आणि हे पुढचे 2 आपल्याला पूर्ण करायचे आहेत. मग पुढचे 2 आता कसे आले आणि किती आले ते आपल्याला या टिपक्यांमध्ये आकृतिबंध काय आहे ते आधी समजून घ्यावं लागेल. मग या टिपक्यांमध्ये काय आकृतिबंध आहे पहा. पहिल्या याच्यात 2 आहेत, नंतर 5, नंतर 10, मग 17. याच्यात काय पॅटर्न आहे पहा. इथं 1 टिपका अधिक 1, 1 ची 1 ओळ अधिक 1, 2 च्या 2 ओळी अधिक 1. पुढच्या चौकोनात काय केलंय, 2 च्या 2 ओळी अधिक 1, 2 2 टिपक्यांच्या. पुढच्या चौकोनात काय केलंय, 3 3 टिपक्यांच्या 3 ओळी अधिक 1. त्याच्या पुढच्या चौकोनात 4 4 टिपक्यांच्या 4 ओळी अधिक 1. पाचव्या चौकोनात मग आपल्याला काय करावं लागेल, 4 टिपक्यांच्या झाल्या, आता पुढं 5 5 टिपक्यांच्या 5 ओळी अधिक 1. अशा टिपके आपल्याला काढावे लागतील. ते इथे आपण काढून घेतले आहेत. मग त्याच्या पुढच्या चौकोनात काय येईल, 5 नंतर 6 6 टिपक्यांच्या 6 ओळी अधिक 1. अशा प्रकारे इथे आपल्याला टिपके काढावे लागतील. म्हणजेच याच्यात काय पॅटर्न सापडतो, मग 1 चा वर्ग अधिक 1, 1 चा वर्ग 1 आणि अधिक 1, 2 चा वर्ग 2 दुने 4 आणि अधिक 1 5. म्हणजे इथं 5 टिपके आहेत. म्हणजे ह्या चौरस संख्या आहेत. चौरस संख्या म्हणजेच काय, वर्ग संख्या. अशा प्रकारे हा एक चौरस तयार होतो. पुढच्या चौकोनात पण असा 3 3 चा चौरस तयार होतो. पुढच्या चौकोनात 4 4 चा चौरस, नंतर त्याच्या पुढच्या 5 5 चा, 6 6 चा, नंतर पुढच्या 7 7 चा. अशा प्रकारे हा पॅटर्न वाढत जातो. म्हणजे इथं काय पॅटर्न तयार झाला आहे, मग 1 चा वर्ग अधिक 1, 2 चा वर्ग अधिक 1, 3 चा वर्ग, मग 3 चा वर्ग 3 आणि 3 6 3 त्रिक 9 9 आणि 1 10. अशा प्रकारे इथं 10 टिपके आहेत. अशा प्रकारे मग इथं 4 चा वर्ग 4 चौक 16 अधिक 1 17 टिपके आहेत. इथं 5 चा वर्ग 5 5 25 अधिक 1 26 टिपके आहेत. पुढच्या याच्यात 6 6 36 अधिक 1 असे 37 टिपके आहेत. अशा प्रकारे हा पॅटर्न आपल्याला पूर्ण करायचा आहे. इथे 5 च्या 5 ओळी काढायच्या आणि अजून 1 जोडायचा. इथे 6 च्या 6 ओळी काढायच्या आणि इथे अजून 1 जोडायचा. आता पुढचा, षटकोनी संख्या दाखवणाऱ्या आकृत्या खाली काढल्या आहेत, त्या तुमच्या वहीत काढा. या आकृतिबंधातील पुढील संख्या कोणती ते आकृतीच्या सहाय्याने दाखवा. आता आपल्याला 1 2 3 4 आकृत्या काढून दिलेल्या आहेत पुस्तकात. ही पुढची आकृती आपल्याला काढायची आहे. मग त्यात किती टिपके घ्यायचे, ती कशी काढायची ते काढण्यासाठी आपल्याला याच्यातला आकृतिबंध समजून घ्यावा लागेल. आता षटकोनी संख्या इथं दाखवल्या आहेत. पहिल्या याच्यात 1 टिपका काढला आहे आणि दुसऱ्या याच्यात त्याच्या भोवती असा एक षटकोन तयार केला आहे. त्याच्यासाठी किती टिपके लागले आहेत, 1 अधिक पहिल्या याच्यातला 1 अधिक 1 2 3 4 5 6. इथं काय झालंय, पहिल्या याच्यातला 1 टिपका अधिक 6 टिपके, म्हणजे असा षटकोन तयार करण्यासाठी. तिसऱ्या याच्यात काय केलंय, पहिल्या याच्यातला 1 टिपका आणि त्याच्या भोवती एक षटकोन केलाय 6 टिपक्यांचा, म्हणजे 7 7 पहिले 7 अधिक त्याच्या भोवती अजून एक दुसरा षटकोन तयार केला आहे. हा एक षटकोन आधीचा दुसऱ्या आकृतीतला आणि त्याच्या भोवती आणखी एक षटकोन तयार केला आहे. मग ह्या षटकोनाला किती टिपके लागलेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे इथं 12 टिपक्यांचा षटकोन तयार केला आहे. आता पुढे पहिल्या आकृतीतला 1 टिपका, त्याच्या भोवतीचा एक षटकोन, दुसऱ्या आकृतीत तिसऱ्या आकृतीत तिसरा षटकोन तयार केला आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये चौथा षटकोन परत त्याच्या भोवती तयार केलाय. म्हणजे या आकृतीमध्ये 12 आणि 7 आणि 12 हे किती टिपके झाले, एकूण 19. मग 19 अधिक या बाजूच्या षटकोनाला किती लागलेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 टिपके. आधीच्या आकृतीतले 19 अधिक या आकृतीत बाजूने षटकोन काढायला 18 टिपके लागले आहेत. आता या आकृतीत मग आपल्याला काय करावं लागेल, पहिला 1 टिपका, त्याच्या भोवतीचा एक षटकोन, त्याच्या भोवतीचा तिसऱ्या आकृतीत मधला दुसरा षटकोन,
तिसऱ्या आकृतीत आणखीन एक षटकोन आणि चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला त्याच्या भोवती आणखीन एक षटकोन काढावा लागेल. मग या षटकोनासाठी किती आपल्याला बाजूने टिपके काढावे लागतील? तर यामध्ये झाले 37 अधिक किती काढावे लागतील? आता पहा, 6 आधी 6 काढले, नंतर 12 काढले, नंतर 18 काढले. आता इथं किती काढावे लागतील? हा 6चा पाढ हा आपण मिळवलाय. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24. म्हणजे ह्या षटकोनाभोवती आणखीन एक षटकोन आपल्याला काढावा लागेल. मग तो आपण इथं काढलाय. त्यात किती टिपके आहेत पाहता? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. बरोबर 24 टिपके या षटकोनाचे आहेत. म्हणजे एकूण किती? 37 अधिक 24, इथं 61 टिपके झाले. पहिल्या याच्यात 1, दुसऱ्या याच्यात 7, तिसऱ्या याच्यात 19, चौथ्या याच्यात 37 आणि याच्यात 61 टिपके आपण काढले आहेत. मग ही आकृती आपण कशी काढणार? एक इथं घेतलाय, इथं बघ एकाच्या बाजूने 2 घेतलेत, इथं एकाच्या बाजूने आणखीन 2 घेतलेत, म्हणजे 4 घेतलेत. इथं एकाच्या बाजूने 1 2 3 4 5 6 घेतलेत, म्हणजे इथं 2 4 6. मग इथं एकाच्या बाजूने 8 घ्यावे लागतील. 1 आणि इकडून 4 आणि इकडून 4 असे घ्यायचे आणि नंतर मग मध्ये 2 याच्यामध्ये 1 2 याच्यामध्ये 1 असा टिपका आपण ज्याप्रमाणे रांगोळी काढण्यासाठी टिपके घेतो तशा प्रकारे काढायचे. आणि इथं बाजूला किती ओळी आहेत? 1 2 3 ओळीपर्यंत काढले. मग आपल्या इथे 4 ओळीपर्यंत काढावे लागतील. मग 1 2 3 4 ओळी वरती आणि 4 ओळी खाली काढायच्या. अशा प्रकारे ही आपली आकृती पूर्ण होईल. आता पुढे तिसरा प्रश्न आहे, आकृतिबंधाचे निरीक्षण करा व पुढील 3 संख्या लिहा. आता याच्यात काय आकृतिबंध वापरलाय हे आपल्याला समजलं पाहिजे, पटकन लक्षात आपल्याला आलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचंय? वर्गसंख्या आहेत का, घनसंख्या आहेत का, त्रिकोणी संख्या आहेत का, क्रमवार संख्या आहेत का, त्यांची बेरीज आहे का, असं तपासून पाहायचंय. मग इथं आपल्याला काय दिसतंय? घनसंख्या अधिक 1 असा पॅटर्न इथं आपल्याला दिसतोय. 1चा घन 1 अधिक 1 2. पुढं 2चा घन 8 अधिक 1 9. पहा, पेन्सिलने आपण बाजूला लिहूया म्हणजे आपल्याला समजेल. इथं पहिल्या याच्यात 1चा घन 1 अधिक 1 म्हणजे झाले 2. बरोबर 2. दुसऱ्यामध्ये 2चा घन 8 अधिक 1 बरोबर झाले 9. पुढच्या याच्यात 3चा घन 27. 3 गुणिले 3 गुणिले 3 27 अधिक 1 झाले 28. इथं 4चा घन 4 गुणिले 4 गुणिले 4 4 वेळा 3 वेळा 4 म्हणजेच 64 अधिक 1 इथं किती आहेत? 65. आता इथं 1 2 3 4 पुढचा आपल्याला काय घ्यावं लागेल? 5चा घन. 5चा घन किती? 125. 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि त्याच्यात 1 मिळवावा लागेल म्हणजे किती होतील? 126. म्हणजे पुढची संख्या काय येईल? 126. आपल्याला 3 लिहायचे आहेत. 5चा लिहिला, आता पुढे आपल्याला लिहावा लागेल 6चा. 6चा घन किती? 215. 6 गुणिले 6 गुणिले 6 त्याच्यात 1 मिळवावा लागेल. 215 मध्ये 1 मिळवले झाले 216 म्हणजे इथे येतील 216. आता पुढचा आपल्याला 7चा घन घ्यावा लागेल. 7चा घन किती? 7 गुणिले 7 गुणिले 7 342. त्यात अजून 1 मिळवला, किती झाले? 343. 343 येतील इथं. म्हणजे ह्या पुढच्या 3 संख्या काय येतील? 126 216 आणि 343. पुढे चौथा आपला प्रश्न दिलाय, पहिल्या 5 त्रिकोणी संख्या लिहा, 10वी त्रिकोणी संख्या कोणती? आता पहिल्या 5 त्रिकोणी संख्या कोणत्या? त्रिकोणी संख्या म्हणजे काय? पहिली त्रिकोणी, आता त्रिकोणी संख्यांमध्ये आपण मगाशी कसं षटकोनी संख्या पाहिल्या, चौकोनी संख्या पाहिल्या, त्याने चौकोन तयार होतो, षटकोन तयार होतो, तसे त्रिकोणी संख्येने त्रिकोण तयार होतो. पहिली त्रिकोणी संख्या मी तो बाजूला आपण समजून घेऊया, 1. दुसरी त्रिकोणी संख्या 3, म्हणजे 1 मध्ये 2 मिळवले, किती झाले? 3. हा पहा त्रिकोण तयार झाला. त्याची पुढची त्रिकोणी संख्या हे 1, हे 2 3 आणि पुढं आणखी एक त्रिकोण तयार करायचा, हे झाला असा त्रिकोण तयार. म्हणजे हे किती आहेत? 1. हे किती आहेत? 1 2 3. हे किती आहेत? 1 2 3 4 5 6. पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी 3, तिसरी 6. अशा प्रकारे हे त्रिकोण
आपण बिंदू खाली खाली असे वाढवत जाणार. 2च्या मध्ये 1 द्यायचा आणि बाजूला 1 द्यायचा, 2च्या मध्ये 1 द्यायचा आणि बाजूला 1 द्यायचा. म्हणजे पुढची किती होईल आता? हे 6, 7, 8, 9, 10. पुढची होईल त्रिकोणी संख्या 10. अशा प्रकारे या त्रिकोणी संख्या तयार होत जातात पुढे पुढे. त्रिकोणी संख्या म्हणजे काय समजलं? त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर क्रमवार संख्यांची बेरीज असते. पहिली 1, दुसरी 1 अधिक 2 बरोबर 3, तिसरी 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती? 6. पुढची 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10. अशा प्रकारे या त्रिकोणी संख्या असतात. मग पहिली, दुसरी, तिसरी अशा आपल्याला 10वी पण लिहायची आणि पहिल्या 5 पण लिहायच्या. पहिल्या 5 आपण लिहूया. पहिल्या 5 त्रिकोणी संख्या. पहिली 1, दुसरी आपण काढली किती? 3, तिसरी 6, चौथी 10. 10 मध्ये अजून आपल्याला पुढची किती मिळवावे लागतील? 5. किती होईल ती? 15. 1, 2, 3, 4, 5. 5 त्रिकोणी संख्या लिहिल्या. आता आपल्याला 10वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. 10वी त्रिकोणी संख्या. आता आपण 10वी त्रिकोणी संख्या म्हणजे आपल्याला 10 पर्यंतच्या संख्यांची 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अशी बेरीज करावी लागेल. आता ती बेरीज आपण पूर्ण करायची नाही, त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार. काय करायचं? आपल्याला कितीवी त्रिकोणी संख्या काढायची आहे? 10वी. 10 लिहायची आणि नंतर त्याला गुणिले 10 अधिक 1 करायचं. 10 अधिक 1 किती? 11 आणि त्याला छेद 2 करायची. आता पहा, बे 1 बे, बे 5 10. आता काय राहिलं? 5 गुणिले 11 किती झाले? 55. 10वी त्रिकोणी संख्या कोणती आली? 55. खाली मग लिहूया 10वी बरोबर 55. 10वी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 55. पुढचा आपल्याला 5वा प्रश्न आहे. मोज संख्यांची चढत्या क्रमाने बेरीज करत गेल्यास कोणती संख्या मालिका तयार होते? आता बाजूला आपण मोज संख्यांची बेरीज करून पाहायची. मग कोणती संख्या मालिका तयार होते? पहिली 1 बरोबर 1. 1 अधिक 2. मोज संख्या म्हणजेच क्रमाने येणाऱ्या संख्या. 1 त्याच्यानंतर 2. मग 2 अधिक 1 किती झाले? 3. पुढे काय येईल? 1 अधिक 2 अधिक त्याच्या पुढची 3 बरोबर किती झाले? 2 आणि 1 3 आणि 3 6. पुढे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती झाले? 6 आणि 4 10. म्हणजे अशा प्रकारे ही मालिका तयार होईल. कोणती संख्या मालिका तयार होईल? पहा, या कोणत्या संख्या आहेत? त्रिकोणी संख्या. पहिली 1 3 6 10. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी पण आपण क्रमवार संख्यांची बेरीज करतो. म्हणजे कोणती संख्या मालिका तयार होईल? तर त्रिकोणी संख्यांची मालिका तयार होईल. मग आपण लिहूया ती मालिका. आधी लिहिणार आपण 1 3 6. पुढची त्रिकोणी संख्या 10 15. अशा प्रकारे त्रिकोणी संख्यांची मालिका तयार होईल असं आपण लिहिणार. चुकून मी इथे 4 लिहिले होते. 4 ही त्रिकोणी संख्या नाही. 6 नंतर 10 येते. पुढे 6वा प्रश्न आपल्याला दिलाय. 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची क्रमाने बेरीज करून तयार होणारी संख्या मालिका लिहा. उदाहरणार्थ चौरस संख्या. 1 1 अधिक 3 4. 1 अधिक 3 अधिक 5 9. अशा प्रकारे विषम संख्या पुढे वाढवत जाऊन त्याची आपल्याला बेरीज करून तयार होणारी संख्या मालिका लिहायची आहे. मग संख्या मालिका आपण लिहूया. पहिली संख्या काय आहे? 1. दुसरी संख्या 4. तिसरी संख्या 9. आता आपल्याला इथपर्यंत लिहिल्यावर हे लक्षात येतं की ह्या चौरस संख्या आहेत. चौरस संख्या म्हणजे काय? वर्ग संख्या. म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 3 त्रिक 9. पुढे 4 चा वर्ग लिहावा लागला आपल्याला. 4 चोक 16. मग इथं आपल्याला बेरीज करायची गरज नाही विषम संख्या निवडून. पुढची संख्या काय येणार आहे? लगेच 4 चोक 16 लिहायचे इथे. 16. पुढची संख्या काय येणार आहे? 5 चा वर्ग. 5 5 25. पुढची संख्या काय येणार आहे? 6 6 36. त्याची पुढची संख्या 7 7 49.
त्याची पुढची संख्या 8चा वर्ग 8 8 64. त्याची पुढची संख्या 9 9 81. त्याची पुढची संख्या 10 10चा वर्ग 10 गुणिले 10 100. अशा प्रकारे ही संख्या मालिका पुढे तयार होत जाईल. मग विषम संख्यांची बेरीज करायची आपल्याला गरज नाही, त्या आहेत चौरस संख्या. विषम संख्यांची बेरीज करून काय येतात? चौरस संख्या म्हणजेच वर्गसंख्या. म्हणजे क्रमवार आपण वर्गसंख्या लिहित गेल्या का ती विषम संख्यांच्या बेरजेची मालिका आपली तयार होऊन जाते. पुढे 7वा प्रश्न. 1 + 2 + 3 अधिक डॅश 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 असे 50 पर्यंत, म्हणजे 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज अधिक 49 अधिक 48 अधिक 47 असं खाली खाली येऊन परत 1 पर्यंतची यांची बेरीज किती होईल हे आपल्याला इथं काढायचं आहे. मग आता पूर्ण संख्यांची बेरीज मांडत बसायची का, बेरीज करत बसायची का नाही, आपल्याला पुस्तकात पहा एक युक्ती एक ट्रिक त्याच्यासाठी आपल्याला दिली आहे. आता आपण हे पुढे पाहूया. पहा इथं 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 6 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि परत उतरत्या क्रमाने 1 पर्यंत अशी बेरीज मांडली आहे. आपल्याला इथं 6 पर्यंतची दिली आहे, आपल्याला उदाहरणात 50 पर्यंतची दिली आहे. मग इथं काय केलंय ती ट्रिक वापरून आपण 50 पर्यंतची काढू शकतो. आता इथं पहा काय केलंय, 6 पर्यंतची बेरीज आहे म्हणून मधली संख्या कोणती आहे? 6. मग 6 गुणिले 6 केले, 6चा वर्ग. 6 गुणिले 6 म्हणजेच काय? 6चा वर्ग किती? 36. म्हणजे यांची बेरीज किती येते? 36. डायरेक्ट 6चा वर्ग करायचा, यांची बेरीज येते 36. यांची बेरीज करत बसायची नाही. आता आपण बेरीज जरी केली तरी तेवढीच येणार. पहा 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 आणि 21 आणि 5 26 26 आणि 4 30 30 आणि 3 33 33 आणि 2 35 35 आणि 1 36. म्हणजे ही बेरीज किती येते? 36. पण बेरीज करायची का नाही, मधली संख्या जी आहे तिचा वर्ग करायचा. मग आपल्याला उदाहरणात काय सांगितलंय, अशा 1 ते 50 पर्यंतच्या आणि 50 पासून पुढं खाली पुन्हा उतरत्या क्रमाने 1 पर्यंतच्या संख्येची बेरीज सांगितली. मग आपल्याला काय करावं लागेल आपण पाहूया. आता पुस्तकातली ट्रिक वापरून पाहूया आपण. इथे 1 ते 50 पर्यंतच्या आणि 50 पासून पुन्हा खाली 1 पर्यंतच्या संख्येची आपल्याला बेरीज, म्हणजे आपली मधली संख्या कोणती येईल? 50. म्हणजे 50चा काय करायचं आहे आपल्याला? वर्ग करायचा आहे. 50 गुणिले 50 म्हणजे ती आपली बेरीज येईल. मधली संख्या बरोबर 50. म्हणून मग 50 गुणिले 50 म्हणजेच 50चा वर्ग बरोबर किती? 50चा वर्ग हे 2 शून्य आहे तसे मांडून घेतले आणि 5 गुणिले 5 5 5 25 किती आली यांची बेरीज? 2500. म्हणजेच मग बेरीज आपण लिहूया, बेरीज 2500 येईल. अशा प्रकारे आज आपण हा स्वाध्याय पूर्ण सोडवला. यानंतरचे स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.